आम्ही दिव्यांगाच्या विविध अशा मागण्या आहेत बऱ्याच दिवसाच्या प्रलंबित पडल्या। गेल्या 6-7 महिन्यापासून आम्ही निवेदन देतो। निवेदनाचे आमचे विशेष मागण्या अशा आहेत की मतिमंद जे मुलं आहेत ज्यांना त्यांचा जीव तर आहे परंतु ते फक्त नावाला जिवंत आहेत। आई वडील यांच्यावरती ते बोज म्हणूनच तुम्ही समजून घ्या। गेल्या 20 वर्षाचे 22 वर्षे असे मुलं अनेक तसे पडलेत परंतु त्यांच्या आईवडिलांना पालक तत्व मिळत नाही। तर आम्ही अनेक वेळेस निवेदन दिले पालक तत्व समिती स्थापन करण्यासाठी परंतु समिती स्थापन झाली नाही। त्यानंतर दिव्यांगांना 200 चौरस फूटचा जो अर्ज आहे तो ऑफलाईन द्यावा लागतो, मग शासनाने तो ऑनलाईन करावा याच्यासाठी सुद्धा आम्ही अर्ज दिलेत। दिव्यांगांना जे जिल्हा परिषदमधून बीडमध्ये स्कूटीची वाटप झाली परंतु जालन्यात का होत नाही? बीडचं प्रशासन वेगळं आहे का, जालन्याचं वेगळं आहे का? त्यानंतर महानगरपालिकेत 5% निधी आहे तो कोणाला वाटप झाला हाच माहीत होत नाही। महानगरपालिकेचा 5% निधीसुद्धा वाटप झाला पाहिजे, तो सुद्धा रीतशीरप्रमाणे। त्यानंतर दिव्यांगांना स्वतंत्र घरकुल दिलं पाहिजे आणि ज्या दिव्यांगांना घरकुल मिळाले त्यांना त्यांना रेती उपलब्ध झाली पाहिजे। फक्त नावाला तुम्ही रेती उपलब्ध करून देता म्हणून प्रशासनाने घोषणा केली पण रेती उपलब्ध झाली नाही। आणि अजून आमच्या आमदार फंडातील जे निधी आमचा बाकी आहे, सगळे आमदार आहेत, अर्जुनभाऊ खोतकर असतील, नारायण कुचे साहेब असतील, बबनराव लोणीकर साहेब असतील, रावसाहेब दानवे साहेब असतील, जेवढे बी आमदार आहेत जालना जिल्ह्यातले या सर्व आमदारांनी, हिकमतदार असतील, या सर्व आमदारांनी 5% निधीमधून सर्व दिव्यांगांना स्कूटीची वाटप करावी ह्या आमच्या मागण्या आहेत। जर हे त्यांनी केलं नाही तर येणाऱ्या 15 तारखेला 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त आम्ही कलेक्टर ऑफिसला तीव्र आंदोलन करणार आहोत। माझं नाव मोहन शेषराव मुंडे, प्रहार दिव्यांग क्रांती संघटना, जालना जिल्हा अध्यक्ष। जाधव